महत्त्वाची बातमी. सत्तांतराच्या वेळेला शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुवाहाटीमध्ये नेमकं काय केलं? संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरामध्ये रहस्य उलगडलेलं आहे. शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित करण्यात आलाय. राऊतांना गुवाहाटी दौऱ्यामध्ये तिथल्या पुजाऱ्यांनी काय सांगितलं? संजय राऊतांनी मिळालेली माहिती सार्वजनिक केलेली आहे. संजय राऊतांच्या लेखात काय? शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले. त्याची आठवण गाभाऱ्यातील पंडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली. आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, असं ते मला म्हणाले. 3.5 वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे पंडांनी स्वतः सांगायला सुरुवात केली. पंडांनी म्हटलं, वो शिवसेना के लोग यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पंडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया. राऊतांनी विचारलं, कितने लोग थे? यावर पंडाने उत्तर दिलं, वो एक साथ 50-60 लोग थे. राऊतांनी विचारलं, कौन सा पूजा किया? यावर पंडा ने उत्तर दिलं, यहाँ जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया देवी को. राऊतांनी विचारलं, कौन सा बलि दिया? पंडा ने सांगितलं, भैंसा को काटा, कुछ लोग ने बदक को भी काटा. शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया. पंडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली. या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात. इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामने पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पंडांना बोलावलं जातं. मुंबई महाराष्ट्रात ही शिंग आणली गेली. ती सर्व शिंग कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे. शिंदे यांच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूस पुरली असं लिहिलं तेव्हा खळबळ उडाली. फडणवीस वर्षावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाही ही माहिती पक्की होती. फडणवीस वर्षावर गेले त्याआधी बांधकाम खात्याकडून मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं. या शोध मोहिमेत तिथे पुरलेली रेड्याची शिंग मिळाली काय हा पहिला प्रश्न. आणि फडणवीसांचे पूर्ण समाधान झाले काय हा दुसरा प्रश्न. मला धक्का बसला. या लिहिलंय मी, जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्याने बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती. बहीण मी इथं आश्चर्यचकित झालो. मला शिंग दिसले. एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये ते सगळी मुलगी ज्यांची बळी दिली ते म्हटलं हे चित्र फार